तू हिरे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती चाललेली आहे. मुळातच आता मात्र वल्लरी आणि सुप्रिया या दोघी जणी आमने सामने, सुप्रिया आणि वल्लरी या दोघी जणी एकमेकींच्या समोर येण्याची वेळ झालेली आहे. मुळातच आता सुप्रिया आणि वल्लरी समोर आल्यावरती वल्लरीचं थोबाड फोडत सुप्रियाने मात्र आता खूप मोठा धमाका केलेला आहे. या सगळ्यामध्ये सुप्रियाला आता समजलंय की ज्या बाईने आपल्याला म्हणजे भूतकाळामध्ये हा सगळा प्रकार घडवून आणलाय ती बाई दुसरी तिसरी कोणी नाहीये, ती वल्लरी आहे. आणि एका झटक्यात बाळाच्या बारशाच्या दिवशी अनेक गोष्टींचे उलगडे कसे झालेले आहेत, सगळं आता पाहूया. इकडे अर्णवने ईश्वरीला इतकं छान सरप्राईज दिलेलं आहे. छानपैकी आता डेकोरेशन केले आणि सुंदरपैकी आता तिच्यासाठी छान तयारी केली. दोघं जण छानपैकी त्यांचे मोमेंट एन्जॉय करतायत आणि त्यानंतर मग आता इकडे दोघं डान्स करतायत. डान्स करता करता अर्णव इतका भावूक झालेला आहे की तो आता या सगळ्यामध्ये ईश्वरीला आपला हात हातात घेऊन तो आता छानपैकी एन्जॉय करत आहे. बरं, हे सगळं घडत असताना मग आता ईश्वरी सुद्धा एन्जॉय करते. कुठेतरी त्याच्या नात्यामध्ये आता एक दुरावा होता, तो दुरावा संपून दोघं जण छानपैकी एकत्र आलेत आणि आता अर्णवला स्वतःला समजलेलं आहे की आपलं हे नातं पुढे नेण्यासाठी ही योग्य वेळ आहे. इकडे तोपर्यंत मात्र आता स्वतः नम्रता खूपच उदास आहे आणि ती फोन करून सांगते आहे की आकाश सर, काय झालं, तुम्ही लग्नाच्या बद्दल घरी बोललात का? यावरती आकाश सांगायला लागतो, हे बघ, थोडा वेळ दे, घरचे सगळे अजूनही या सगळ्यासाठी तयार नाही आहेत. मुळातच जिजूंची तब्येत बरी नसल्या कारणाने सगळेजण यासाठी नकार देत आहेत. ती खूपच चिडते आणि फोन कट करते. इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघं जण मात्र खूपच रोमॅन्टिक झालेले आहेत आणि त्यानंतर मग आता अर्णव इकडे सांगत आहे की खरं सांगायचं तर आता मी तुझ्यासाठी हे सगळं प्लॅनिंग केलंय आणि तिच्या आवडीचं खाणं सुद्धा आणलेलं आहे. आवडीचं खाणं आणल्यावरती इकडे आता ईश्वरी खूपच खुश झाले. ती अर्णवला भरवते, अर्णव तिला भरवते आणि त्यांचा मोमेंट एन्जॉय करतायत. छानपैकी दोघं जण आता बाहेर लॉनमध्ये बसलेले आहेत. त्यानंतर मग आता इकडे वल्लरी त्यांचं बोलणं ऐकते आणि त्यावरती अर्णव म्हणतो, खरंच तू माझ्या लक्षामध्ये हा सगळा प्रकार आणून दिलास ना, किती आणि कसे आभार तुझे मानू, मला खरंच काही कळत नाहीये. म्हणजे खरं सांगायचं तर आता तू या सगळ्यामध्ये खरंच खूप महत्त्वाचं काम केलंस. त्यावरती ईश्वरी म्हणायला लागते, सर अहो किती आणि किती कौतुक कराल. यावरती तो म्हणतो, नाही, खरं तर आता माझ्या लक्षात आलेलं आहे की माझे बाबा या सगळ्यामध्ये दोषी नसून मला आता फक्त आणि फक्त आपल्या घरचा जो शत्रू आहे त्याला शोधून काढलं पाहिजे. कारण माझे बाबा जर दोषी नाहीत तर कुणीतरी आहे जे आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते. इकडे वल्लरी ऐकायला लागते आणि वल्लरीच्या लक्षात येतं की आत्तापर्यंत अर्णवने असा कधी विचार केला नव्हता. मग आत्ता अर्णव असा विचार का बरं करत आहे? असा विचार करण्यासाठी अर्णवला ईश्वरीनेच भाग पाडला असेल का? असं म्हणत इकडे आता लगेचच ती विचार करते, नाही, या ईश्वरीचा चांगलाच बंदोबस्त करून घेतला पाहिजे. बरं, तोपर्यंत नम्रता खूपच आता अस्वस्थ झालेली आहे आणि अस्वस्थ झालेल्या नम्रताला सुप्रिया समजावते. सुप्रिया समजावत तिला आता सांगत आहे, हे बघ नमू, तू असं काही करू नकोस, बरं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. यावरती आकाश म्हणतो, बरोबर आहे ना, अगं लग्न हे असं पोस्टपोन करण्याची गोष्ट आहे का? एकदा ठरलं तर घडवून जायला नको का? यावरती ती म्हणते, आई तुला माहिती आहे ना, भर मंडपामध्ये माझं लग्न मोडलं, नंतर तर मी आता आशा सोडून दिली होती, पण त्यानंतर आकाश माझ्या आयुष्यात आला आणि त्यानंतर पुन्हा मी स्वप्न बघायला लागले. असं असताना जर का आता पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये हे सुख नसेल तर काय उपयोग आहे? यावरती शुभू म्हणतो, कुठेतरी मला आता तिचं अपसेट होणं पटतंय. म्हणजे काही झालं तरी सुद्धा तिला वाईट वाटणं साहजिकच आहे ना. असं म्हटल्यावरती चल तू उदास वाटून घेऊ नको, मी आत्ताच्या आत्ता मस्तपैकी टपरीवरती तुला तिकडे आईस्क्रीम खायला घेऊन जातो. आणि तिचा मूड लाईट करण्यासाठी शुभू तिला हाताला धरतो आणि हाताला धरून तिला आता छानपैकी टपरीवरती घेऊन जातो. बरं, आता हे सगळं चालू असताना इकडे सुप्रियाला खूपच वाईट वाटतं. इकडे तोपर्यंत आपल्याला बारशाचा सीन दाखवला जातो. बारशाला सगळेजण जमलेले आहेत आणि धूमधडाक्यामध्ये बारसं आता सुरू आहे. ज्या वेळेला धूमधडाक्यात बारसं सुरू आहे आणि त्याच वेळेला वल्लरी तिकडे येते आणि वल्लरी सांगते, मी जरा बाहेर जाऊन येते. यावरती आजी म्हणते, वल्लरी अगं काय चाललंय तुझं? आत्ता बाहेर जाण्यासाठी का निघालेली आहेस?
म्हणजे काही झालं तरी सुद्धा आता सगळे बारशाला येतील, बारसं सुरू होईल आणि तू बाहेर कुठे चाललेस? यावरती वल्लरी म्हणते, नाही मी पटकन जाऊन येते. पण वल्लरी बाहेर निघालेली आहे, ती म्हणजे सुप्रिया घरात येण्याच्या आधीच तिला आता बाहेर पडायचं आहे. पण त्याच वेळेला सुप्रिया तिकडे आली. सुप्रिया तिकडे आल्यावरती मग आता सुप्रिया समोर आल्यावरती वल्लरी चांगलीच गडबडते. मान खाली घालून आता सगळ्या ह्याच्यामध्ये ती आता गडबडलेली आहे. पण ज्या वेळेला ती आता मान खाली घालून येत आहे त्यावेळेला लगेचच इकडे आता आजी सांगते, काय ग सुप्रिया, काय झालं? यावरती मग आता सुप्रिया समोर आल्यावरती ती वल्लरीची काहीच बोलत नाहीये. बोलता बोलता फाटकन वल्लरीच्या एक थोबाडीत देते आणि तिला सगळा भूतकाळ आठवतो. कशा पद्धतीने वल्लरीने आपल्याला पाठवलं होतं इंटरव्ह्यूला पाठवून, आता जा लवकर, मी त्यांच्या घरचीच मेंबर आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही त्यांच्यासोबत आता बोलून घ्या, असं म्हणत वल्लरीने छानपैकी तिला मॅनेज करत ज्या पद्धतीने आता मात्र सुप्रियाला ट्रॅप केलेलं असतं तो प्रकार सगळा सुप्रियाला आठवतो आणि सुप्रिया सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ होऊन तिचं आता थोबाड फोडते. सुप्रियाला खूप 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 राग आलेला असतो. बरं, हे सगळं होत असताना कुणालाच काही कळत नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये सगळेच जण खूप अस्वस्थ आहेत आणि अस्वस्थ असल्या कारणाने आता इकडे सुप्रियाने का मारलंय म्हणून विचारलं असताना इकडे आता अर्णव म्हणतो, काय करताय तुम्ही? त्यावरती मग आता सुप्रिया सांगायला लागते, खरं सांगायचं तर आता ही बाई फक्त माझी दोषी नाहीये, तर ही बाई तुमच्या सगळ्यांची दोषी आहे. अर्णव, ज्या वेळेला मी आता म्हटलं होतं ना तुला की मी गेले होते ते म्हणजे इकडे इंटरव्ह्यू द्यायला, ज्या वेळेला इंटरव्ह्यू द्यायला गेले तेव्हा जी बाईने मला सांगितलं होतं की आतमध्ये रमाकांत राजेशिर्के इंटरव्ह्यू घ्यायला बसलेत त्यावेळेला ती बाई हीच होती. याच बाईने माझं तर आयुष्य बर्बाद केलंच, पण त्याचबरोबर तुझ्या बाबांचं सुद्धा आता आयुष्य बर्बाद केलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता सगळ्यांनाच हे गोष्टी समजल्यात आणि त्यानंतर मग आता अर्णव सुद्धा खूपच घाबरलेला आहे. आणि त्यानंतर मग आता वल्लरी सांगते, नाही ती खोटं बोलतायत, नाही ह्या खोटं बोलतायत. यावरती मग आता अर्णव सांगतो, अच्छा म्हणजे मामी तू या सगळ्याला कारणीभूत आहेस का? तू या सगळ्यामध्ये आता हे सगळं केलेलं आहेस का? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. सगळेच घरातले तिच्याकडे रागाने बघतायत आणि त्यावरती सुप्रिया आणि आता इकडे ईश्वरी ह्या दोघी जणी तिला हाताला धरतायत आणि फरफटत ओढत नेत आहेत आणि ती मात्र मला सोडा, मला सोडा, मला सोडा असं म्हणत आहे. हे सगळं आता तिचं स्वप्न आहे आणि स्वप्नातून ती जागी होते. मामा सुद्धा जागा होतो आणि काय झालं? यावरती ती सांगते, काही नाही. आता इतकं महाभयंकर स्वप्न बघितल्यावरती तिला तर पायाखाल जमीनच हादरल्यासारखी झालेली आहे आणि ती आता चांगलीच गडबडल्यावरती ती आता घाबरते. नाही, या सगळ्याचं कारणीभूत आहे ते म्हणजे ईश्वरी. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये जे कुणी हे सगळ्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते ती आहे ईश्वरी. या ईश्वरीलाच या सगळ्यामध्ये आता मात्र जर का आपण आपल्या मार्गातून दूर केली तरच आपल्यासाठी हा पुढचा मार्ग सोपा होणार आहे. मामांना कळतच नाहीये की हिच्या डोक्यात तरी काय चाललंय, ही आता कशासाठी हे सगळं करते आहे किंवा नक्की काय चाललंय असं म्हणत मग आता मामा सुद्धा हे सगळं बघत आहेत. बरं, दुसऱ्या दिवशी इकडे आता अंजली सगळ्या लिस्ट काढत आहे आणि ती सांगत आहे, तुम्ही सुचवा ना राजेश आणि अंजली या दोघांच्या वरून आता एखादं नाव जर का तुम्ही सुचवलं तर. यावरती राजेश सांगायला लागतो, माझे सगळे आठवण्याचे आधीच वांदे आहेत आणि त्याच्यामध्ये मी नाव वगैरे सुचवू, नाही मला मात्र हे काही जमणार नाहीये असं म्हणत तो आता म्हणजे मला नाव सुचवायला नाही जमणार असं बोलताच अंजलीला जरा वाईट वाटतं आणि त्यानंतर इकडे तोपर्यंत अंजलीला जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत त्यांचा कॉल आलेला आहे. ते सांगतायत की मॅडम, अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळीकडे व्यवस्थितरित्या शोध घेत असलो तरी सुद्धा एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे या सगळ्यामध्ये आता त्या एरियामध्ये कोणत्याही प्रकारे CCTV फुटेज नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती, काय CCTV फुटेज नाही असं कसं होऊ शकतं, तुम्ही असं कसं म्हणू शकता? यावरती लगेचच तो माणूस सांगायला लागतो, हो मॅडम, अहो कोणतंही CCTV फुटेज नाही. यावरती ती अधिकच चिडते आणि असं काय करताय, काही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर CCTV फुटेज आता मिळालंच पाहिजे, नाहीतर आता हे कठीण आहे. म्हणजे इतके दिवस झाले एकतर त्यांची मेमरी गेलेली आहे, त्यांना काही सांगता येत नाहीये आणि त्यांना जर का काही सांगता येत नाहीये
तर मात्र आता कोणीतरी असलं पाहिजे ना त्यांच्याबद्दल माहिती सांगणारं, ते काही नाही आहे. तुम्ही सत्य शोधून काढा. इकडे आजीने गुरुजींना बोलवले आणि गुरुजींना बोलवल्यावरती आजीने ॲक्च्युली सगळ्यांच्याच पत्रिका दाखवल्यात आणि त्यानंतर बाळासाठी मुहूर्त काढायला सांगितलंय. त्यावरती गुरुजी आता बारशासाठीचा दुसऱ्या दिवशीचाच मुहूर्त काढतात आणि ते सांगतात की उद्यासारखा शुभ मुहूर्त नाहीच आहे, म्हणजे उद्यासारखा शुभ मुहूर्त तुम्हाला मिळणारच नाही. त्यावरती मग आता मामा सांगतो ठीक आहे, अर्णव आणि ईश्वरी सांगतात ठीक आहे, काही काळजी करू नका, आम्ही तयारी करू. अंजली इकडे आता ईश्वरी सांगायला लागते की अर्णव सर, आपण एक काम करूया, आपण ताबडतोब खरेदीसाठी बाहेर जाऊया. आज तुमच्यामधल्या CEO ला बाजूला ठेवा आणि तुमच्यामधल्या मामाला आता मात्र जागं करा. लवकरात लवकर आपण आता जायचं आहे, ते म्हणजे तयारी करण्यासाठी. असं म्हटल्यावरती मग आता दोघं जण सगळी बारशाची तयारी करण्यासाठी निघालेले आहेत. तोपर्यंत शुभू बाहेर निघाल्या पहिल्या दिवशी कामाला आणि ठमे चल लवकर, तुझ्यामुळे कामाला उशीर होईल. तोपर्यंत तिकडे आता नम्रता येते आणि सुप्रिया म्हणायला लागते तू कुठे चाललीस. यावरती ती सांगायला लागते अगं मी म्हटलं होतं ना त्याच्या पहिला दिवस आहे, तो रोहितला भेटणार आहे, तर मी रोहितला भेटण्यासाठी चाललेली आहे. काय रे, मी ठीक दिसते ना. यावरती तो सांगायला लागतो अगं असं काय करतेस, तू आता नेहमीच ठीक दिसत आहेस, काळजी करू नकोस. असं म्हटल्यावरती मग लगेचच ती सांगायला लागते अगं तू कशाला चाललेस. ती सांगते नाही नाही, मला रोहितला भेटायचं आहे. यावरती तो सांगतो हे बघ चल लवकर. त्यावरती सुप्रिया म्हणते तुम्ही दोघांनी थोडे पोहे खाऊन जा, पण दोघं काही ऐकत नाहीये. तिचा हात झटकतात आणि धावत पळत ते आता दोघं निघालेले आहेत. सुप्रिया पोहे का पोहे का असं म्हणत राहिलेलीच आहे, पण आता ती काही ऐकायला तयार नाही आहेत दोघं जण. तोपर्यंत हे दोघं जण निघून गेल्यावरती तिकडून आता आलेला आहे तो म्हणजे आकाश आणि तो आता सांगत आहे की नम्रता कुठे आहे. तो खरं तर लग्नाच्या विषयावरती तिच्याशी बोलण्यासाठी आलेला आहे, पण त्यावरती सुप्रिया सांगते असं काय करताय, आत्ताच हे दोघं जण बाहेर गेले ना, तुम्हाला नाही का दिसले. यावरती ती तो सांगायला लागतो नाही मला नाही दिसले दोघं जण. यावरती ती सांगायला लागते असं काय करताय, आत्ताच ते दोघं जण बाहेर गेले. असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो मी थांबतो इथे, येऊ दे त्या दोघांना, ते दोघं जण जेव्हा येतील ना त्यावेळेला मी आता त्यांच्यासोबत बोलेन. खरं तर मला बोलल्याशिवाय जायचंच नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा मी नम्रतासोबत बोलेन आणि मगच जाईन. असं म्हणत तो आता शुभू आणि नम्रता या दोघांची वाट पाहत तिकडे बसलेला आहे आणि तो सांगतोय खरं तर नम्रता या सगळ्यामध्ये काहीच समजून घ्यायला तयार नाहीये. नम्रता काहीच बोलत नाहीये माझ्याशी किंवा मला समजूनच घेत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते नका चिंता करू, एक दिवस असा येईल की सगळं काही ठीक होईल, बसा तुम्ही. इकडे तोपर्यंत अर्णव आणि ईश्वरीने लग्नाची सगळी खरेदी केलेली आहे आणि ज्या वेळेला लग्नाची सगळी खरेदी केले आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतोय की सगळी आता बारशाची तयारी झाली. बारशाची तयारी झाल्यावरती मग आता इकडे बारशाची तयारी झाल्यावरती सगळेजण म्हणजे दोघं जण निघालेली असताना एक बाई तिकडे येते आणि बाई तिकडे आल्यावरती लगेचच आता मात्र बोलायला लागते की हे माझ्या सगळ्या वस्तू घ्या ना, म्हणजे आता माझी हे झबली विकत घ्या ना. म्हणून रस्त्यावरती झबली विकणारी बाई आता दिसल्यावरती अर्णव तिच्याकडून टोपलंच्या टोपलं सगळंच्या सगळं घेऊन टाकतो आणि त्यानंतर मग आता ती बाई खुश होते. अर्णव सांगतो एक काम कर, चावी घे, मी आलोच. असं म्हणत चावी घेऊन ज्या वेळेला तो आता ईश्वरीला एका ठिकाणी थांबवतो आहे त्याच वेळेला ईश्वरीला तिकडे आता बाबा दिसलेत. बाबा तिकडे दिसल्यावरती मग आता लगेचच ईश्वरी त्यांच्या दिशेने चाललेली आहे. त्यांच्या दिशेने चालल्यावरतीच्या हातामध्ये असलेल्या त्या आता झबल्यांच्या ब्रँडेड झबल्यांच्या ज्या बॅगा असतात त्या आता घेऊन ती धावते पळते बाबा बाबा असं म्हणत चाललेली आहे. पण आता तोपर्यंत ते निघून गेले. तोपर्यंत अर्णव मागे आलेले आहे. अर्णव मागे आल्यावरती ताबडतोब आता लगेच इकडे अर्णव सांगायला लागतोय की मिस इंदोर कुठे गेलात तुम्ही, असं म्हणत ती शोधत आहे. तोपर्यंत इकडे आता आजी सांगते आत्ताच्या आत्ता तू सुप्रियाला कॉल कर. लगेचच ती सुप्रियाला कॉल वल्लरी करते की हॅलो, आणि त्यावेळेला सुप्रिया तिचा साधारणपणे आवाज ओळखते. इकडे तोपर्यंत ज्या वेळेला अर्णव आता तिला सांगतोय की काय झालं, तू इकडे कशी काय. त्यावेळेला ईश्वरी काही बोलत नाहीये, पण ती विचार करते नाही मला काही झालं तरी सुद्धा बाबांना शोधायलाच पाहिजे. आता खरंच ईश्वरी बाबांच्यापर्यंत पोहोचेल का किंवा आता बाबांना शोधू शकेल का, येणाऱ्या भागात सगळं समजणार आहे.